श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व देण्यात येतं. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते, पण श्रावण महिन्यातील ही अमावस्या जी असते तर त्याला विशेष महत्त्व असतं. यंदा श्रावण महिन्यातील अमावस्या ही 22 ऑगस्ट या दिवशी सुरू होणार आहे आणि 23 ऑगस्टला संपणार आहे. अमावस्या तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो अशा पद्धतीने असणार आहे. 22 ऑगस्ट शुक्रवार या दिवशी प्रारंभ हा सकाळी 11:55 होणार आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती ही शनिवार 23 ऑगस्ट या दिवशी 11:37 होणार आहे. तर बघा, शुक्रवारी असणार आहे पिठोरी अमावस्या आणि शनिवारी असणार आहे शनी अमावस्या. कारण अमावस्या ही शुक्रवारी चालू होत आहे आणि शनिवारी ती सकाळी संपत आहे शनिवारी, त्यामुळे शनी अमावस्या देखील यावेळेस साजरी केली जाणार आहे आणि ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या असते. या अमावस्येला आपल्याला आपल्या घरातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी हे दूर करण्यासाठी, घरातील इडापिडा, नकारात्मकता, शत्रुपीडा, बाधा संपवण्यासाठी काही प्रभावी असे उपाय किंवा सेवा ज्या असतात तर त्या करायच्या असतात. त्यातलाच एक प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे. तुम्ही हा उपाय शुक्रवारी पिठोरी अमावस्येला केला किंवा मग तुम्ही हा उपाय शनिवारी शनी अमावस्येच्या दिवशी केला तरीही चालेल. जर तुम्हाला शुक्रवारी टाइम नसेल तर तुम्ही शनिवारी हा उपाय करू शकतात. आता तुम्हाला काय करायचं आहे तर घरामध्ये तुम्हाला या ठिकाणी दही भात ठेवायचा आहे. यामुळे काय होईल तर आपल्या 3 पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो संपेल. आपल्या घरातील इडापिडा, नजरबाधा सर्व संपून घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आपल्या हिंदू धर्मात पिठोरी अमावस्येला आणि शनी अमावस्येला विशेष महत्त्व असतं. या अमावस्येला आपण कुशग्रहिणी अमावस्या किंवा पुत्रपौत्रादी अमावस्या या नावाने देखील ओळखत असतो. कारण पिठोरी अमावस्येच्या दिवशी माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुखासाठी उपवास व पूजा करत असते. त्याचबरोबर या दिवशी माता पार्वती आणि अष्टमातृकांची पूजा केली जाते. त्याचबरोबर 64 योगिनींची देखील पूजा या दिवशी केली जाते. पिठोरी हा शब्द पीठ या शब्दावरून आला आहे. या दिवशी पिठाचे विविध आकार करून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी पिठाचे हत्ती, घोडे, बैल, मनुष्य देवतांचे प्रतीक बनवून त्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. सकाळी स्नान करून व्रत धारण केलं जातं. स्त्रिया उपवास करतात आणि दिवसभर उपवास करून संध्याकाळी कुटुंबाबरोबर अन्नग्रहण केलं जातं. मुलांना व कुटुंबाला संकटापासून रक्षण मिळावी अशी प्रार्थना माता करत असते. पिठोरी अमावस्या केल्याने संततीचे रक्षण होते आणि त्याचबरोबर या अमावस्येला पितर तृप्त करण्यासाठी श्राद्ध, तर्पण, दान करण्याची प्रथा देखील आपल्याकडे आहे. या दिवशी दानधर्म व पितृकार्य करणे विशेष फलदायी देखील मानले जाते. आपण पिठोरी अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर तो बघितलेला आहे. आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशासाठी करायचा आहे ते आपण बघणार आहोत. बघा, दही भात जो असतो ना तर तो आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती, इडापिडा असतात ना तर त्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी असा मानला जातो आणि आपल्या पूर्वजांना सुद्धा आपण दही भाताचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवत असतो. तर या दही भाताचा नैवेद्य तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचा आहे. यामुळे काय होईल तर बघा, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, पण तरीही तुमच्या कष्टाचं, मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल. घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल, घरामध्ये वाईट शक्ती, इडापिडा, नकारात्मकता तुम्हाला जाणवत असेल, घरातील एखादी अशी व्यक्ती असते ना तर ती खूप
नकारात्मक विचार करत असेल, त्याचबरोबर आजारपण जे आहे तर ते तुम्हाला सतत जाणवत असेल, पैसा घरामध्ये खूप येतो पण तो टिकत नाही, किंवा घरामध्ये पैसा हा येतच नाही, आलेला पैसा हा वारंवार आजारपण, अडचणी आणि दुःखांमध्ये संपून जात असेल, याच्यावरूनच आपल्याला काय समजतं की माता लक्ष्मी ह्या आपल्या घरामध्ये स्थिर नाहीये, पती पत्नीमध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद होत असेल, या सर्व गोष्टी का होत असतात? कारण कुठेतरी आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष जो आहे तर तो तयार झालेला असतो. बघा, आपले पूर्वज जे असतात ना तर त्यांचा प्रवास हा खूप खडतर असतो. ज्या प्रकारे आपले संपूर्ण 12 महिन्यांचं एक वर्ष असतं तर त्यांचा तो संपूर्ण एक दिवस मानला जातो, असं आपल्याला गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर इतक्या खडतर प्रवासामध्ये त्यांना सुद्धा काहीतरी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला हे उपाय जे असतात तर ते करायचे असतात. कारण अमावस्या तिथी ही संपूर्णपणे आपल्या पितरांच्या अधिपत्याखाली येत असते. या दिवशी आपले पूर्वज हे मृत्यू लोकातून म्हणजेच यमलोकातनं पृथ्वी तलावरती कावळा, गाय, कुत्रा यांच्या स्वरूपामध्ये येत असतात. पिंपळाच्या झाडामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या घरामध्ये ते सूक्ष्म स्वरूपामध्ये निवास करत असतात. त्यांच्यासाठी कोण किती उपाय, सेवा करत आहे, कोण किती कष्ट करत आहे हे बघण्याचं काम हे आपले पूर्वज करत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण हे उपाय केलेच पाहिजे. त्यांच्यासाठी दिवा लावून आले किंवा मग दीपदान हे पिंपळाच्या झाडाखाली असेल किंवा अन्नदान असेल, पिंडदान असेल, ह्या सर्व गोष्टी आपण नक्कीच करायला पाहिजे. त्याचबरोबर हा दही भाताचा जर आपण उपाय केला तर पितृदोष तर संपेल, पण घरातील इडापिडा देखील आपली नष्ट होईल. तर आता काय करायचं आहे, या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे, आपली रोजची जी काही देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आणि सकाळीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. यासाठी तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला भात जो असतो तर तो शिजवून घ्यायचा आहे. आता भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ तुम्हाला टाकायचं नाहीये, तर अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे. भात एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. इथे शिळा किंवा मग उरलेला भात जो असतो तर तो वापरायचा नाहीये, तर ताजाच भात शिजवायचा आणि तो इतका शिजवायचा की तो फक्त आपण आपल्या उपायासाठी वापरू. एक्स्ट्राचा भात तुम्हाला परत तो घरामध्ये वापरता येणार नाही. थोडासा थंड झाला की त्यावरती तुम्हाला दही टाकायचं आहे. त्यानंतर थोडेसे तुम्हाला काळे तीळ त्यावर न टाकायचे आहे, कारण पितरांसाठी जे काही आपण करतो तर ते काळे तीळ टाकूनच आपल्याला केलं पाहिजे उपाय. त्यानंतर ही प्लेट जी आहे तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये, आपलं हॉल असेल, किचन असेल, बेडरूम असेल, तर त्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा दही भात जो आहे तर तो तुम्हाला टाकायचा आहे. प्रत्येक कोपऱ्यात दही भात टाकत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं आपल्याला मंत्रांचा उच्चार करत राहायचा आहे. त्यानंतर मुख्य दरवाजावरती यायचं आहे आणि मुख्य दरवाजावरनं तुम्हाला 7 वेळेस हा दही भात जो आहे तर तो उतरवायचा आहे आणि तुमच्या टेरेसवरती, बाल्कनीमध्ये किंवा घराच्या बाहेर जिथे कुठे कावळा, पशु पक्षी येत असतील ना तर तिथे तुम्हाला ही प्लेट जी आहे तर ती ठेवून द्यायची आहे. घरामध्ये जो भात आपण टाकलेला आहे ना तर तो तसाच रात्रभर तसाच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुम्हाला, म्हणजे आता तुम्ही जर शुक्रवारी हा उपाय केला तर शनिवारी सकाळी उठल्यानंतर झाडूने तो भात जो आहे तर तो झाडून घ्यायचा आहे आणि कचऱ्यामध्ये किंवा निर्मल्यामध्ये तो तुम्हाला टाकून द्यायचा आहे. जर शनिवारी तुम्ही हा उपाय केला तर रविवारच्या दिवशी तुम्हाला हा भात जो आहे तर तो झाडून घ्यायचा आहे. रात्रभर जी काही वाईट शक्ती, इडापिडा, नकारात्मकता आपल्या घरामध्ये असते तर ती त्या भातामध्ये समाविष्ट होते आणि त्याचबरोबर सर्व दोष जे आहेत तर ते आपल्या दूर होण्यासाठी मदत होत असते. असा हा प्रभावी उपाय तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. तर तुम्ही करून बघा, त्याचा चांगला फायदा तुम्हाला बघायला मिळेल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.